दिवाळी येते, प्रत्येकाला आपल्या परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फराळ पाठवायचा असतो आणि हाच फराळ पाठवणं आता महाग झाले। ट्रम्पने जे टेरिफ लावलं आहे प्रत्येक गोष्टींवर 50% आयात शुल्क जे लावलं आहे ते महाग झाले आणि त्यामुळं आता हा फराळ पाठवणं देखील महाग झाले। भारतात बघितलं तर प्रत्येक गोष्टीवर 600 ते 700 रुपयांचा फरक जाणवतोय आणि विदेशात गेल्यावर तो फरक किती असेल हे त्यांनाही माहिती नाही, कारण प्रत्येक गोष्टींवर त्याच्या MRP नुसार ते टक्केवारी लावण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर इथे प्रत्येक गोष्टीचा जी आहे ती नोंद केली जाते आहे, त्याचं MRP लिहिलं जातं आहे आणि बघितलं तर चकली आहे, चिवडा आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू भारतीयांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवायचं आहे, पार्सल करायचे आहे, त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी ठेवल्या आहेत आणि आपण बघितलं तर अनेक पार्सल्स या ठिकाणी रेडी होत आहेत। पण यावर्षी काही प्रमाणात हा फराळ पाठवणं महाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत मॅनेजर आहे, किती प्रमाणात फरक पडतोय आणि किती काय काय सध्याचं हे आहे ट्रम्प टेरिफमुळे? फरक तर असं काही जाणवत नाही आम्हाला कधीच। मागच्या वर्षी तुलनेत या वर्षीचा उलट धंदा आमचा वाढल्यासारखा झाला आम्हाला हल्ली। फरक काय वाटतं की लोकांना गैरसमज आहे लोकांचा की ट्रम्प किती लागेल टेरिफ, हा जो गैरसमज आहे तो लोकांना समजून सांगितला की धंदा फरक नाही जाणवत कधी आम्हाला आजपर्यंत। पण इथनं 600 ते 700 रुपये तुम्ही म्हणालात की महाग झाला आहे आणि तिथनं किती होईल काय होईल ते साधारण मला सगळं गणित सांगा। साधारणतः काय होतं की आपण जे आपल्याकडे युनिट्स बनतो एक त्याच्या किमतीवरती 50 ते 60% आम्ही सर्वांना समजून सांगतो की टेरिफ हा 50-60% लागणार तिथे। हे समजून सांगितल्यानंतर त्यांचा अंदाज लक्षात आला त्यांना की मग काय फरक नाही पडत आहे। आणि त्यात आमचं तर बऱ्यापैकी यावर्षी वाढ आहे। मागच्या वर्षी लोक म्हणतात की कमी आहे, पण मागच्याच्या तुलनेत आमचा यावर्षी धंदा 10 ते 20% वाढला आहे, कारण लोकांना समजून सांगितलं की लोक मग त्यांना मान्य करतात, त्यांना कॉन्फिडन्स देतो आम्ही त्यांना थोडं। हे 5 किलोचं आपण पार्सल बघतोय, किती रुपये लागतात हे पाठवायला भारतासाठी? 7,000 रुपये खर्च आहे। हां, मागच्या वर्षी किती लागायचा? 6,300-400 एवढा होता। साधारण 1000 रुपयाचा इथनं फरक पडतो। एवढा फरक पडतो एवढा। आणि तिकडे रिसीव्ह करताना किती लागू शकतो त्याच्यावर? ते आतल्या सामानावरती डिपेंड आहे। 1000 रुपये सामान असेल तर 500-600 रुपये टेरिफ तिकडे पडतो परत। प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक माळ्याच्यावर, नाही, आतमधल्या प्रत्येक प्रोडक्टवर हो मग त्यांना हे महाग पडणार आहे तिकडे जाऊन? हो, थोडंफार महाग पडणार आहे ना। दरवर्षी? हो, दरवर्षी बघते थोडंसं। पण जर बघितलं तर हे 5 किलोचं पार्सल आहे ते पाठवायला भारतातनं 6 ते 7,000 रुपये लागणार आहे। मात्र या टेबलवर ज्या नोंदी केल्या जात आहेत प्रत्येक प्रॉडक्टच्या, त्या प्रॉडक्टच्या नोंदीनुसार तिकडे टेरिफ लागणार आहे, अर्थात 50 ते 60% जे आयात शुल्क आहे ते लागणार आहे। दादा, इथे काय काय लिहून घेताय तुम्ही आणि तिकडे याचा कसा फरक पडू शकतो? नाही, याच्यावर आपण असं लिहून घेतो की सॅग्रिगेशन करतो की कुठला आयटम काय आहे। म्हणजे जसं की स्नॅक्स असेल नमकीन तर त्याला आपण ड्राय स्नॅक्समध्येच टाकायला लागतं आपल्याला, मग त्यानुसार ते रेट बनतात त्याच्यावर कधी कधी प्रिंटेड प्राईज असतात, त्यानुसार इनवाईस बनतं। अदरवाईज जे होममेड असतं ते आपण कन्सिडर करून टाकतो की साधारण किती याची प्राईज असेल लमसम, आणि मग ह्याचा फरक तिकडं फारसा असं काही पडत नाही। पण आपण जरी ॲडजस्ट केलं प्रो फॉर्मा तरी तिकडं जाऊन त्याच्यानुसार टॅक्सेस लागतात, ते असं आहे। टॅक्सेस सगळ्या गोष्टींवर लागतात। आपल्या सोबत एक ताई आहे, त्या पार्सल द्यायला काय फरक जाणवतोय दरवर्षीचा? तुमचा काय व्यवसाय? माझं इवास किचन म्हणून एक होम बिझनेस आहे, माझा क्लाउड किचन आहे। तर आम्ही दिवाळी फराळ आयटम्स विकतो। तर ह्यावर्षी असं जाणवतंय की US UKच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याच्यासाठी चार्जेस मागच्या वर्षी ॲज कम्पेअर टू लास्ट इयर यावर्षी थोडे चार्जेस वाढलेले आहेत। त्यामुळे कस्टमर थोडं घेण्यासाठी हो नाही त्यांचा म्हणजे असं डायलिमामध्ये आहेत की आम्ही एवढे कुरिअर चार्जेसवरती पैसे वेस्ट करण्यापेक्षा आम्ही इथून लोकल खरेदी करू, असं त्यांचा समज होतोय। 1 किलोचं अर्धा किलो घेत आहेत, काही कमी प्रॉडक्ट घेत आहेत, असं काही जाणवतंय? असं काही नाही आहे, पण ॲक्च्युली त्यांचं कसं आता न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे ते पाव किलो अर्धा किलो असंच वजनावर त्यांचं घेण्याचं असतं। तर त्याच्यामुळे ते विचार करतात की आम्ही एवढीशा स्मॉल क्वांटिटीसाठी आम्ही एवढा खर्च करून कशासाठी घ्यायचं। आपण जर बघितलं तर टेरिफने अनेक गोष्टींवर फरक पडणार आहे आणि जो पडताना दिसतोय, मात्र दिवाळी तोंडावर आहे। सगळ्या विदेशातल्या आपल्या सगळ्यांच्या नातेवाईकांना जे पाठवण्याचा फराळ आहे ते पाठवणं महाग झालं आहे काही प्रमाणात। इथनं ते 600 ते 1000 रुपयापर्यंत फरक जाणवतोय, मात्र तिथे गेल्यावर प्रत्येक MRPवर त्यांच्या देशानुसार तो फरक आपल्याला दिसणार आहे आणि तो तेवढे टक्केवारी वाढणार आहे। आणि अर्थातच आपण बघितलं तर दिवाळीचा यंदाचा फराळ विदेशातल्या लोकांना काही प्रमाणात महाग विकत घ्यावा लागणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।